केली आणि आज मध्ये चौथा दिवस सर्वांचं स्वागत करूया। 9 दिवसा क्रिकेटचा प्रवास तुम्हाला आज पुन्हा एकदा ऐकायला आणि पाहायला मिळणार। ओमकारचा मी अभिनंदन करतोय, कारण आभार व्यक्त करतोय। ही स्पर्धा लीड करत असताना चॉकलेट बाय संपूर्ण जबाबदारी घेत असताना या स्पर्धेची त्यांचं देखील आपण स्वागत करूया। आमच्या हँड अँड हँड पर्सनॅलिटी सन्माननीय प्रतीक पिसेकर यांचं देखील आपण स्वागत करूया। सलामीची पाचारण केली जाईल। जांताराजा बदलापूर वर्सेस वांगणी, श्री गणेश वांगणी या दोन संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत। या 4 षटका तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत। आतापर्यंत 8 ते 9 संघांना आम्ही बघितले मैदानावरती की त्या संघांचा खेळ शेवटच्या टप्प्यामध्ये पंचाचं काम पाहतील जेपी पाण्याच्या माध्यमातून मिस्टर हॅरी आणि मिस्टर निश्चित दादा मला विक्रम शेलार सर जॉईन झाले त्या स्पर्धेमध्ये जेपी पाण्याच्या माध्यमातून आणि स्वतः जेपी आमचे ते देखील उपस्थित आहेत। स्वागत करूया आपण। सलामीची पाचारण केली होती ठीक वाजता ते सकाळचे 11:36 सर्वांचं स्वागत। प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो आपण चेंडू पाहतो या स्पर्धेमध्ये तो कॅप्टनचा या स्पर्धेमध्ये वापरण्यात आलाय। लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरुवात झाली। स्वागत आहे सर्वांचं। जांताराजा बदलापूर ऑन द टॉस ऑपरेट फील्ड फर्स्ट आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले श्री गणेश वांगणी या संघाला। 5 षटकांचा सामना। हे दोन्ही संघ एकमेकांसमोर भरपूर वेळा आलेले आहेत, त्यामुळे हा सामना चांगला राहील या शंका नाही आहे। प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि यूट्यूबला भरपूर प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत। स्वागत आहे सर्वांचं। सकाळचं वातावरण अत्यंत आल्हाददायक असतं। काल ह्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं की ड्यू फॅक्टर वाढला होता, लगेच मशिनरी फिरवण्यात आली आणि ते कमी करण्यात आलं आणि काल ही स्पर्धा 14 सामने आम्ही कव्हर केले। हा देखील काही इतिहास ठरला स्पर्धेचा। मॅनेजमेंट वेळ आहे प्रतीक दादा आमचे, तसेच मयूर दादा, संपूर्ण मंचावरती आमचे हे व्यासपीठ भव्य दिव्य व्यासपीठ बघू शकाल आपण स्क्रीनवरती सध्या समोर। लगेच ग्रीन इज ब्युटिफुल विकेट या आपण वळूया सामन्याकडे। सलामीची पाचारण झाली। स्ट्रायकला फलंदाज झालाय तो सुनील केवणे आणि तुषार साबळे। गोलंदाज सज्ज होतोय कुणाल पेनकर या वळूया आपण सामन्याकडे। शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, ऑल इन इनफिल्ड सर्कल, एक थर्ड मॅन लावण्यात आलाय। पंचाचा इशारा झाला, एक लॉंग आपला यस ॲब्सोल्युटली 500 ऑफ साइडला ऑन साइडला 4 हियर वी गो ऑल सेट आणि सामन्याला सुरुवात करतो आपण। पहिला चेंडू व्हेरी फास्ट डिलिव्हरी कट केला बॅकफुटला जाऊन वाटर शॉट आणि पहिलीच दमदार सुरुवात चेंडू कव्हर पॉइंट मधून निघून जातोय। दमदार सुरुवात चौकार। हर हर शंभू शंभू खूप चांगलं गीत आपण ऐकलं। यस पहिला चेंडू बॅकफुटला गेला, कट केला, खूप सुंदर फटका आणि सुरुवात दमदार केली। पहिल्या चेंडूची चौकार आणि पहिला चौकार लावला तर सुनील केवनेनं मोठ्या क्रिकेटच्या माध्यमातून। सुनील केवने, तुषार साबणे, कुणाल पेनकर अशी गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात। मजा येईल सामन्यामध्ये। 5 षटकांचा सामना। प्रेक्षकांच्या माहितीसाठी मित्रांनो काल 14 सामने कव्हर केले, त्यामधनं 12 सामने काल फाईट झाले। काल असं वाटलं की आम्हाला फायनलचा दिवस आहे की काल ज्या पद्धतीने क्रिकेट झालं, ज्यामध्ये दर्जा वाढला क्रिकेटचा। गतीमध्ये परिवर्तन, मिश्रित गोलंदाजी बॅकफुटला जाऊन फक्त चेंडू कट केलाय। चांगला क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं GRच्या माध्यमातून। डॉट चेंडू वंडरफुल कमबॅक फ्रॉम कुणाल पेनकर। तर पहिला चौकार होता, चेंडू चांगला होता, पहिल्या देखील शॉट बनवला आणि यावेळी मध्ये बॅकफुटला जाऊन ऑफ साइडला फटकेबाजी जास्त तुम्हाला पाहायला मिळाली, कारण सुनील केवणेकर त्याचा दर्जा चांगला आहे। 4 धाबा ऑन साइडला पहिला फटका वॉटर शॉट चेंडू लॉंगाला निघून येतो। 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमा पलीकडे अजून एक चौकार। पहिला ऑफ साइडला पॉइंट कव्हर पॉइंट मधनं ओ चांगला फटका यावेळी मध्ये पुन्हा एकदा बॅकफुटला आणून सोडला।
किती चांगलं क्रिकेट बघा. पहिला चौकार कव्हर पॉइंटला, दुसरा चेंडू बीट केला, तिसरा चौकार आपण लॉंगॉनला पाहिला ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून, चौथा चेंडू बीट केला मैदानावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय बघा स्क्रीनवरती आपण. पहिला चौकार, नंतर डॉट, नंतर चौकार, नंतर डॉट. टेनिस क्रिकेट डॉटिंगचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आम्ही गौरव सावंत सरांचं ज्या पद्धतीने त्यानं ह्या इव्हेंटला जो ग्लॅमर दिलाय तो फार चांगला ग्लॅमर आहे. कारण प्रचंड मेहनत त्यांची देखील या स्पर्धेमध्ये ब्रॉडकास्ट करत असताना 8 धावा, 4 चेंडूचा खेळ संपला. सूर्यकुमार स्ट्राईक हँडला आणि तुषारला मात्र अजूनही स्ट्राईक मिळाला नाहीये, तो नॉन स्ट्राईक हँडला. उरती विकेट. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये मिश्रितपणा, ऑन साइडला खेळला, क्षेत्र पुढे सरकलाय आणि स्वप्नील चेंडूला याले मात्र कनेक्ट करतोय. झेलमध्ये कन्वर्ट झालाय एक्झॅक्टली लॉंग ऑनला आणि पहिला धक्का सुनील केवनेज वॉकिंग बॅक. जॉईन झाले ते ओमकार. 5 चेंडूचा खेळ संपला, 2 चौकार, 3 डॉट, शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी. 2 चौकाच्या मध्ये सुरुवात कशी वाटली? नक्कीच विकेटवरती ड्यू आहे. सकाळची पहिली मॅच आहे आणि अगदी आपण सामना थोडासा उशिरा का सुरू केला तर ड्यू फॅक्टर जास्त होतं. सूर्यकिरणांची आपण वाट पाहत होतो आणि अशा स्टेजला नक्कीच एक ॲडव्हान्टेज आहे बॉलिंग करणाऱ्या टीमला. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 8. स्पर्धेचा 4थ्या दिवस रात्रीचा खेळ. स्वागत आहे आपलं. फायनल डिलिव्हरी. ओ स्ट्रॉंग अपील, यस फिंगर गोज बंपर आणि दुसऱ्या धक्का मैदानावरती. व्हॉट अ फॅबुलस अटॅक बॉलिंग आणि दमदार सुरुवात केली चौकारानं. मात्र एंड चांगला केलाय फलंदाज बाद. दुसरा धक्का 8 या दशकेत ओमकार वेगात टाकला होता. अगदी ज्यावेळी तुम्ही समोर रायटी बॅटर्सला मिडल स्टिकला पिच करता, विकेट हिट होतोय, परफेक्ट प्लम अगदी अंपायर समोर होतं आणि एक चांगला निर्णय आला. आज अंपायरच्या भूमिकेत स्वतः JP आपल्यासोबत जोडला गेलाय. जय पवार सरांचं देखील करूया स्वागत. आज विक्रमशीलला जय पवार ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. हिरामण खरकर आहेत, हेमंत शेट्टी आहेत. हे 4 ऑफिशियल्सला देखील देऊयात बेस्ट ऑफ लक. गौरव आणि त्यांची टीम आपल्यासोबत आहे, त्यांना देऊयात गुड लक. मॅच रंगतीय मैदानावरती. पहिलीच 4थ्या दिवस रात्रीतील पहिला सामना सकाळच्या सत्रात आपल्या समोर जाणता राजा बदलापूर. अगदी स्वतःच्याच गावाच्या आज क्रीडानगरीवरती ही टीम खेळतीये आणि त्यांना फाईट करतीये मैदानावरती. टीम लावण्य 11 श्री गणेश वांगणी आणि चांगलं क्रिकेट आहे वांगणीचं. वांगणी नेरळ विभागातनं काल अनेक टीम्स आपल्याला पाहायला मिळाल्या. काल भरपूर चांगलं क्रिकेट राहिलं. कालचं क्रिकेट गाजवलं मोहाची वाडी या टीमनं आणि ती टीम काल सुपर 10 मध्ये इंटर झाली. त्याआधी कासगावला आपण पाहिलं, कासगाव सुपर 10 मध्ये आला. स्पर्धेचा 4था दिवस आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींचरणी त्रिवार मानाचा मुजरा. व्यासपीठाच्या अगदी मुख्य मंचकासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय सुंदर आणि सुबक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. सकाळ हसरी असावी, शिवरायांची मूर्ती नजरेसमोर दिसावी, मुखी असावे जगदंबेचे नाव, सोपेल तुमचे सर्व काम. बदलापूरच्या क्रिकेटला मानाचा प्रेमाचा जय शिवराय. ओव्हर नंबर 2 सुरू होती आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. कॉम्बॉक्समध्ये आपल्या समोर सज्ज आहेत आपल्याला रिझवण्यासाठी, आपल्याला क्रिकेटचा आनंद अलंकारिक शब्दांनी देण्यासाठी. आज रोशन आपल्या सोबत आहे, मचिंद्र सर आहेत आणि बाबूशाह आणि राहुल चव्हाण ही टीम आज आपल्याला सोबतीनं. 8 धावा 2 बाद स्थिती ओमकार. चांगली स्थिती मैदानावरती. हाफ ट्रॅकर, उंची जास्त दिली पण सांगत असताना इट्स ॲब्सोल्युटली वाईट. ओमकार भरपूर वेळा आपण पाहिले या मैदानावरती ज्यावेळी चेंडू बाउन्स केले जातात, लक्झरी ग्रेनेज आपण खेळपट्टीवरती देखील पाहतोय, त्यावेळी लेदरची विकेट आहे. जास्त टेक ऑफ लवकर चेंडू होतोय. काल भरपूर गोलंदाजांनी आपल्या ओपिनियनमध्ये सांगितलं की आम्ही फक्त गुडलेस स्पॉटवर चेंडू फेकतो आणि तो मात्र वेगानं भन्नाट निघून जातो आणि पंचाने वाईटचा इशारा केला आहे. 1 बाउन्सची तंबी देखील देण्यात आली. हे सांगत असताना मला विक्रम सेलर सर स्वागत आहे. JPML यावर्षी त्यांचं स्वागत करूया आपण. चांगली पंचाची कामगिरी करत असताना. ओव्हर द विकेट.
पुन्हा एकदा चेंडूला जाऊ दिलं. ॲक्च्युली एक्झॅक्टली होतं काय माहिती आहे, गोलंदाज विलास करतोय, जास्त गतीचा वापर, त्यामुळे ॲक्युरेसी विसरतोय आणि त्याला जी डायरेक्शन दाखवायचं आहे ना ते त्याला मध्ये दाखवता येत नाही. ओमकार आम्हाला जॉईन झाल्यात. ओमकार तुझं खरोखरच आम्ही आभार व्यक्त करतोय. ज्या पद्धतीने कमी वयामध्ये तुम्ही ही स्पर्धा कव्हर करताय, लीड करताय, आम्हाला अभिमान आहे. प्राऊड ऑफ यू. खूप चांगलं समालोचन देखील त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. फुल टॉस, बॅटचा फेस खोललाय, मात्र स्क्वेअर द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप चांगलं आहे तिथे. स्वप्नील देत असताना चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला दर्जा. कारण आताच ओमकारनं चॉकलेट बॉयनं आमचं वक्तव्य केलं की दोन्ही संघ परिचयाचे संघ आहेत, दोन्ही संघ एकमेला भरपूर वेळांसमोर खेळले आहेत, त्यामुळे ह्या सामन्याचा दर्जा चांगला असणार आहे. ह्याचं कारण आहे मात्र ओमकार कालचा दिवस असं रंगला ना, मला असं वाटलं की कालच फायनलचा सामना झाला की काय, कारण काल 14 मधनं 12 सामने रफ अँड टफ झाले आणि काल क्रिकेटचा दर्जा वाढला. या स्पर्धेचा दर्जा सातत्याने वाढवत असताना धावसंख्येला 11-2 बास्ती आपण पाहतोय. प्लेसमेंट, लेट कट खेळलाय, चांगली सूर मारली, डाय चांगली होती विकेट किपरची, सागरची, आणि मात्र एकच धाव फलकावरती. लेटकट खेळताना एक गोष्टीचा विचार नेहमी करावा लागतो की जर लेटकट खेळताना थोडासा उशीर झाला, लेट झाला ना, तर तुम्ही बाद होऊ शकता. हे न विसरता मी सांगायला आवडेल मला, कारण हे फटके आपण लेदर क्रिकेटमध्ये पाहतो, इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये जेव्हा हे लेटकट, जंटल टच, जंटल पुश हे फटके आपण पाहतोय ना ओमकार, तेव्हा हे फटके आल्हाददायक असतात, अगदी मनाला प्रसन्न करणाऱ्या, डोळ्यांचं पारणं फेडणारे फटके असतात. खूप मजा येते, आनंद मिळतो आणि क्रिकेटचा दर्जा वाढवणारे फटके असतात. 11-2 बास्ती आपण पाहतोय. चेंडू आता पुन्हा एकदा बाहेर जातो, तिसऱ्यांदा वाईट. या स्पर्धेमध्ये आम्ही लगातार 6 चेंडू वाईट पाहिलेत, या स्पर्धेमध्ये आम्ही लगातार 5 चेंडू वाईट पाहिलेत आणि ह्या स्पर्धेमध्ये आम्ही आज मात्र पहिल्याच सामन्यामध्ये पंचानं तिसऱ्या पंच रेफर केले, चॅलेंज केले. ॲक्च्युली हा रिव्ह्यू असणार आहे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून, बघायचं आता वाईट आहे की नाही हे दाखवलं जाईल. ओमकार एकंदरीत आपण पाहतोय, आपण प्रतीक पिसेकर सकाळी लवकर येतात, सामन्याला सुरुवात करतात. अनिकेतला आपण बघू शकतो, तर निरंजन पिसेकरला बघू शकतो, गणेश तरेला आपण बघू शकतो, कोणालाही संपूर्ण टीम आहे त्यांची. तर त्यांचं देखील मी विशेष कौतुक करेन, कारण सातत्याने या स्पर्धेमध्ये कुठे आपण कमी पडतो, कुठे शहानिशा, कुठे कमी आहे का नाही, ह्या संपूर्ण गोष्टींचा आढावा घेतला. तो चर्चा होते, सकाळी चर्चा होते, रात्री ज्यावेळी स्पर्धेचा शेवटचा चेंडू पडतो तेव्हा पुन्हा आयोजक चर्चा करतात की आज कुठे कमी तर नाही पडलो ना, आणि ते जर कमी पडत असेल तर फेअर डिलिव्हरी, येस ॲब्सोल्युटली फेअर डिलिव्हरी, म्हणजे हा रिव्ह्यू सक्सेस झाला आहे. आणि याची संपूर्ण चर्चा होते मित्रांनो, कारण आपण पाहतोय बदलापूरची सर्वात मोठी स्पर्धा, क्रिकेटच्या पटलावरती याची भरपूर चर्चा होते. का होऊ नये, कारण एवढे चांगलं आयोजन आपण पाहतोय. या आयोजकाच्या माध्यमातून आमचे प्रतीक दादा, मयूर दादा, तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. कट केला चेंडू, आता मात्र चांगला फटका सजवलाय, 2 गडी बाद झाल्यानंतर भरपूर प्रतीक्षेनंतर तुम्हाला पाहायला मिळतो लेट कटच्या माध्यमातून थर्ड मॅन बाउंड्री बार, 1 बॉल 2 बॉल, चौकार. लेटकट खेळण्यामध्ये माहीर आहे, कारण ज्या पद्धतीने तो बॅटचा फेस ओपन उशिरा करतोय, वेट अँड वॉच क्रिकेट, पूर्ण चेंडूला रिलीज होऊ देतोय, टर्न होऊ देतोय आणि नंतर मग बॅटचा फेस ओपन करतोय. त्याच्याकडे आक्रमकता भरपूर चांगली आहे, मध्ये तेवढाच त्याच्याकडे संयम देखील आहे. क्रिकेटचा टी म्हणजे टेम्परेचर तुमच्याकडे असायला हवा आणि तो दाखवला मैदानावरती त्यानं. ओमकार आम्हाला जॉईन झाले आहेत, एक गौरव भोईर, एक गौरव सावंत आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये, एडिटिंग रूममध्ये. गौरवने 4 चेंडूचा सामना केला, एक चौकार मारला त्याने आतापर्यंत. गुड बॉलिंग, शफल झालाय, पिक केली लाईन, चांगला फटका सजलाय आणि चेंडू एक्झॅक्टली मिड विकेटला. स्वप्नील चेंडूला ग्यादा करत असताना पॅक यावेळी मात्र एक चांगला झेल कन्वर्ट करत असताना तिसरा धक्का 16 धावसंख्येवरती. टॉस आल्यानंतर श्री गणेश वांगणी संघ फलंदाजी करत असताना मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशाने सामना, मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशाने सामना. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक करतय संगाना दिवाना, स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक करतय संगाना दिवाना.
जगन्नाथ मूर्ती चषक करतय संगाना यस निश्चित स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती चषकाची भरपूर चर्चा ओमकार. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम टॉससाठी रेडी राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस आणि पुढचा सामना तो देखील तितकाच रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. थोडाच वेळात आम्ही त्याची अनाऊन्समेंट करू. रन झाला 2 षटकं 16, विकेट गेले 3. रिक्वायर रन रेट अगदी सेकंड इनिंगमध्ये तुम्हाला जास्त ठेवायचा ना तर फर्स्ट इनिंगमध्ये तुम्हाला टार्गेट मोठं सेट करावं लागेल. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक आज तुम्ही अनुभवताय. अनेक सारे प्रेक्षक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेलेत. स्वागत आहे सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं. आणि 5 षटकांची मॅच मागचे काही अगदी 3 दिवस सकाळचा पहिला सामना आपण पाहिला 45-50 एक ॲव्हरेज स्कोअर आहे आणि तिथपर्यंत जायचं आहे श्री गणेश वांगणीला. तर कमबॅक स्टोरी त्यांना लिहावी लागेल कारण अजून आपण पाहताय 3 विकेट्स गेल्यानंतर सरासरी 8ची आहे. त्यामुळे त्यातनं बाहेर येणं वांगणीसाठी फार गरजेचं आहे. पहिल्या षटकात ओमकार आपण 2 चौकार पाहिले. या षटकामध्ये फक्त एकच चौकारमध्ये 3 चेंडू वाईट फेकलेत तरी देखील 8 टच धावा दिल्यात. कौतुक करेन मी गोलंदाजाचं कारण कंट्रोल गोलंदाजी जरी नसली तरी मात्र संयमाने गोलंदाजी दाखवली मैदानावरती. अटॅकिंगला जास्त त्याने मात्र वेळ दिला नाही फलंदाजांना. 2 षटकं 16 धावा 3 बाद स्थिती आपण पाहतोय. नवीन षटकाला प्रारंभ झाला. पुन्हा एकदा कुणाला येत असताना चेंडू चांगला यामध्ये क्रॉस बॅड स्ट्रोक केला. चेंडू एक्झॅक्टली ऑर्थोडॉक्स लॉंगरला बॅकअप दिलं जाते. चांगलं क्षेत्ररक्षण एकेच्या माध्यमातून आणि 2 धावा त्या फलकावरती. टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षकांचे गगनभेदी षटकार आणि या वातावरणामध्ये अक्षरशः कॅटेगरी नाहून निघाली मागच्या 3 डे नाईट फॉर्मॅटमध्ये आणि आज देखील ते प्रसन्न वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. सकाळचं वातावरण ऊर्जा असतं कारण सकाळी तुमची झोप कंप्लीट झालेली असते. ब्रेकफास्ट करून आला असतं तर एनर्जेटिक तुम्ही असता आणि ते पाहायला मिळतं. ऑन साइडला क्रॉस बॅड स्ट्रोक पंचांच्या एक्झॅक्टली बाजूला शतक चेक यामध्ये चांगला झेल खलापना झेल टिपलाय. 4था झेल टिपलाय मैदानावरती. 18 वरती 4 बाद स्थिती आपण बघतोय. जस्ट डेज आहे. आपली कुलस्वामिनी अग्री कोळ्यांची जिच्या आशीर्वादाने आपला अग्री कोळी समाज नेहमी आनंदी असतो. भरभराटीने तेच आईचा आशीर्वाद आपल्या नेहमी पाठीशी असतो. ती आई एकवीर माता आपली कुलस्वामिनी कुलदैवत जिला आपण संबोधतो. या आपण बोलूया सामन्याकडं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण 2 चौकार 2 गडी बाद होताना पाहिले. दुसऱ्या षटकामध्ये 3 वाईट 1 चौकार आपण पाहिलं. 1 गडी देखील बाद होताना पाहिलं. आणि या षटकाला प्रारंभ झाला कोणालच्या आणि कोणाला पहिल्या चेंडूवरती धक्का दिलाय. धक्का क्रमांक 14 18 या धावसंख्येवरती. ऑन साइडला केल्याचा होता फलंदाज बाद. फिंगर गोज अंपायर. उमेशने चांगला झेल टिपलाय. 5वा धक्का श्री गणेश वांगणी संघाला 18 अवघ्या या धावसंख्येवरती.
आपण सकाळी ब्रेकफास्ट केलाय आणि त्यामुळे एनर्जेटिक सर्व तुम्हाला पाहायला मिळते. दर्शक कलाकार गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूची 2 नंतर 2 विकेट नंतर चौकानंतर डॉट फायनल डिलिव्हरी ऑफ द 4th ओव्हर. क्रॉस बॅट स्ट्रोक. पंचांकडे अपील मागितलं मात्र विकेट किपरचं अपील नव्हतं आणि पंचाने सांगितलं दॅट वॉज अ क्लिअरली आउट लेग स्टंप डिलिव्हरी आणि ह्यावेळी पंचाने सांगितले षटकाचे होते सांगता. येस तर कोणाचं आपण येस 2 षटकं कोणाला फेकली. येस पंचाकडनं पाण्याची मागणी होते. 3 षटकांची सांगता झाली. बघा कोणाचा हा पहिला विकेट त्यानं प्राप्त केला होता आणि झेल टिपला खूप सुंदर होता. यस यस पहिला विकेट त्याने प्राप्त केला. दुसरा बघू शकाल आपण हे लाईव्ह टेलिकास्ट टेन्स क्रिकेट ऑडियन्सच्या माध्यमातून. यस LBW फिंगर गोज बांपार दुसरा धक्का दिला होता त्यानं आणि बघा कोणाचा तिसरा विकेट कसा प्राप्त केला त्यानं ऑन साइडला केला होता आणि चेंडू हवेमध्ये होता. चांगला झेल तिथे देखील टिपला होता. ओ माय गॉड व्हॉट अ फंटास्टिक स्पेल. तिसरा गडी बाद केला आणि हा चौथा धक्का त्याने कसा बघा या बिली ऑन साइडला आणि हा झेल विकेट किपरनं यस त्याच्या मागे बिलकुल विकेट किपरच्या मागे चौथा गडी बाद केलाय. थँक्यू गौरव सर थँक्यू सो मच. हा लाईव्ह टेलिकास्ट आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा लाईव्ह टेलिकास्ट. 23 धावा 5 गडी बाद या आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशाने सामना. मयूर ग्रुपच्या वतीनं गाजतंय जोशानं सामना. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक करतंय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक करतंय संगाना दिवाना. दुरून संघ येती चषकाने खेळाया. प्रेक्षक सारे मैदानावरती आले मजा लुटाया. दुरून संघ येती चषकाने खेळाया. प्रेक्षक सारे मैदानावरती आले मजा लुटाया. भली मोठी ती ट्रॉफी भरते. नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक इनगाव विपक्ष गावदेवी आंबेशिव. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण इनिंग प्रेपमध्ये टॉससाठी पोहोचायचं आहे. सिद्धिविनायक इनगाव विपक्ष गावदेवी आंबेशिव. यस डीजे. थँक्यू. ज्यावेळी आपले राहुल येतात ना ओमकार तेव्हा राहुल मार्केट जाम करतात. त्यांची ड्रेसिंग त्यांचं ते बोलणं त्यांचं ते इंटरव्ह्यू कव्हर करणं खूप सुंदर. थँक्यू राहुल. 23 धावा 3 बाद. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 8 धावा. 2 षटकामध्ये आपण पाहिल्या त्या 16 धावा आणि या षटकामध्ये आल्या त्या 7 धावा. एकूण 23 धावा आपण पाहतोय. कोणाची चांगली गुंजी राहिली त्याने 2 षटकं फेकली त्याने धावा दिल्या त्या 15 गडी बाद केले ते 4 निम्म्यापेक्षा संघ त्याने गारद केल्यामध्ये होती. चांगली गुंजी राहिली आणि आता गडी बाद झाले ते 5 अर्धा संघ गारद झाले. श्री गणेश वांगणी संघ चांगला संघ फाईट करतोय आता सध्या. जाणताराचा बदलापूर संघाने टॉस जिंकला. क्षेत्रक्षेत्राला प्राधान्य दिलं कारण सध्या आपण पाहतोय डी फॅक्टर आहे मैदानावरती आणि त्याचा फायदा मिळाला त्यांना बहुतांशी. 23 धावा. गोकुळ आले स्ट्राईक एंडला. गोकुळ झोमटे. गोलंदाज झाले अंकुश कुराडे. 4थे षटक शांत क्रिकेट मैदानावरती. चेंडू टापन आतमध्ये आलाय त्याला चांगला स्टेअर केलाय स्टॉप हँड सेलिमी डॉपला. स्वतः गोलंदाज तिथे बॅकअप देत असताना 1 धाव फलकावरती. कालचा दिवस मित्रांनो फार चांगला गेला. त्याच्या पहिल्या दिवशी देखील या स्पर्धेचा रणशिंग फुंकलं गेलं. 2 तारखेला या स्पर्धेचा आम्ही शुभारंभ केला आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात झाली. भरपूर चर्चा स्पर्धा सुरू होण्या अगोदर आणि स्पर्धा सुरू झाली तेव्हा तर भरपूर चर्चा सध्या आपण पाहतोय. 24 धावा 5 बाद स्थिती आपण पाहतोय. कट केला बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट. वॉटर्स यावेळीमध्ये चांगला ट्राय केला होता एक्झॅक्टली अलापच्या माध्यमातून बॅकपट पॉईंट रिझनमध्ये खूप चांगलं शतक दाखवलंय. हा दर्जा आहे कारण ज्या पद्धतीने आपण काल पाहिलं की जवळजवळ ओमकार काल 11 ते 12 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये डाय मारल्यात कारण मैदान सुंदर आहे. तुम्हाला कुठे इजा होत नाहीये तेवढं या स्पर्धेचा दर्जा दाखवताना आयोजक आमचे पिसेकर बंधू. 25 धावा. बाउन्स डिलिव्हरी ऑन द टॉच चेंडूला खेळून काढलाय एक्झॅक्टली चेंडूला वळवलाय तो मात्र सीमा पलीकडे ब्रिलियंट स्ट्रोक. दॅट्स अ 6.
षटकार आलाय धावसेकाला वेगानं आला 31 बाद स्थिती. मी गोकुलचं कौतुक करेन कारण प्रचंड प्रेशर होतं आणि ते प्रेशर रिलीज केलं मैदानावरती. बनभाऊची तंबी दिली मिस्टर विक्रम शेलर सरांनी. JP पॅनलचे एक नामांकित पंच जॉईन झालेत, एक हॅरी आहेत आणि स्वतः JP आज या स्पर्धेमध्ये कट केलाय. बॅकवर्डला जाऊन सिंगल मिळेल. येस ॲब्सोल्युटली मिडॉनला बॅकअप आहे सर्कलमध्ये आणि एकच धाव फलकावरती. सेन्सिबल क्रिकेट माहिती आहे, एखादा चौकार षटकार मारल्यानंतर गोलंदाज वेगानं प्रचंड कमबॅक करण्याचा प्रयत्न करत असतो ताकदीनं पूर्ण आणि ह्यावेळी सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. बॅकफुटला गेला फक्त चेंडूला यावेळी स्टेअर केलं आणि एकच धाव फलकावरती. 32 बाद स्थिती पण पाहतोय. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. धावसंख्या चांगली झाली सकाळच्या वातावरणामध्ये. गुड बॉलिंग बाउन्स डिलिव्हरी वन्स अगेन. चांगला शोल्डरचा वापर करताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. शोल्डरचा योग्य वापर होतोय सध्या आणि शेवटचा चेंडू या षटकातील षटकार मारल्यानंतर यस तिसऱ्या पंचानं रेफर केलं हॅरी. यस बाउन्ससाठी गौरव सर बाउन्स चेक करायचं आहे. चला JP सर स्वतः JP तो आपल्याला पाहायला मिळते निरीक्षणमध्ये. खूप चांगली कामगिरी झाली. कौतुकाची थाप विनोद दादांनी देखील त्यांच्या पाठीवरती दिली. दिवंगत कामगार ते स्वर्गीय रतनबा पाटील स्मशकामध्ये खूप चांगली कामगिरी JP पॅनलची आणि स्वतः विनोद दादांना कौतुकाची थाप देखील दिली त्यांच्या पाठीवरती. 32 बाद स्थिती पण पाहतोय. स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती चषक 2024 मध्ये सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. आज देखील आम्हाला रोशन शिरवली जॉईन झाले. पहिल्या दिवशी देखील ते जॉईन झाले होते. पहिल्या दिवशी राहुल भोईर आम्हाला जॉईन झाले होते. आज देखील जॉईन आहेत ते आमचे राहुल चव्हाण माफ करा. नंतर आमचे ओमकार शेट्टी आणि शेरुशारी अंदाजा आमचे बाबू शहा. बाबू शहाला येस इट्स अ वाईट ॲब्सोल्युटली वाईट चेंडू. टाळ्यांचा कडकडा. 32 बाद स्थिती आपण पाहतोय. अजून 2 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. नो बॉल यस. तर पहिल्यांदा वन बाउन्सची तुम्हाला तंबी दिली होती त्यामुळे हा नो बॉल म्हणजे फ्रीट असणार आहे. क्या बात आहे सोने पे सुहागा. आणि फलंदाज कोणासाठी फार मोठी संधी असणार आहे. बघायचं कोणाला कधी युटिलाइज करणार आहे कारण सध्या कोणा डावखुरा फलंदाज आहे. कोणाला बॅटचा फेस ओपन केला नाही आहे. 2 चेंडू सामना केला आहे. फक्त एकच धाव आतापर्यंत कुठली बघायचं आहे. फ्रीटचा युटिलाइज कसा करणार. लवली शॉट मात्र कन्वर्ट झाला नाही आहे व्यवस्थितरित्या. एकदा पुणे केली 2 धाब्याचा मान चेंडू एक्झॅक्टली गेले तो डीप यावेळी शॉर्ट कव्हर रिझनमध्ये माफ करा आणि 2च धावा फलकावरती. हा जर चेंडू गोकुळला मिळाला असताना तर गोकुळने षटकार मारला असता कदाचित कारण गोकुळ सध्या सेट आहे. त्यानं एक षटकार मारला देखील आणि त्याचा जो फलंदाजीचा दर्जा आहे ना तो फार चांगला आहे कारण तो लवकर पिकअप घेतोय. लेंथ लाईन लवकर ओळखतोय. त्याचा बॉडीचा बॅलन्स त्याच्या शॉटचं सिलेक्शन एक्झॅक्टली खूप चांगलं केलंय. सध्या तो शूलेस बांधतोय. आपण बघतोय काल या स्पर्धेमध्ये आम्ही बघितलं कोणा गौरव सर आपण चर्चा केली होती. ॲट द टाइम 3 खेळाडू लेस बांधतोय शूलेस. एक चित्र पाहिलं आम्ही या मैदानावरती. पुढे आला होता शफल झाला होता. यस डान्सिंग डाऊन द विकेट. मात्र चेंडू मागे निघून गेला आणि षटकाची सांगता पंचाने इशारा केलाय. 35 बाद स्थिती. 4 षटकांची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आल्या 8 धावा. तिसऱ्या षटकामध्ये आल्या 7 धावा आणि या षटकामध्ये आमचे यस रोहित आम्हाला सांगतील 12 धाबा आल्यात. म्हणजे हे षटक थोडंसं मागणं ठरलंय कारण पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये फक्त 8च धाबा आल्या. 2 चौकार आपण पाहिले. 2 गडी बाद होताना पाहिले. दुसऱ्या षटकामध्ये 8 धाबा आल्या. मध्ये तेव्हा 3 वाईट पाहिले. 1 चौकार पाहिला. तिसऱ्या षटकामध्ये गडी बाद झाले पुन्हा 2 आणि अशा रीतीनं 5 धक्के दिले श्री गणेश वाघणी संघाला आणि त्यामध्ये कुणालचा सिंहाचा वाटा आहे कारण त्या कुणालनं तब्बल 4 गडी बाद केलेत मैदानावरती. 4 षटकांची सांगता. 35 5 बाद. आमचे प्रतीकदादा पेसेकर आमच्या मंचावरती आहेत. सकाळी येतात आढावा घेतात जीव फॅक्टर चेक करतात स्वतः जातीनं. त्यानंतर मात्र कमी झालं तेव्हा ते सामन्याला सुरुवात करतात आणि पहिला चेंडू टाकण्या अगोदर आपण अनिकेतला पाहतोय. आमचे निरंजन पेसेकरला पाहतोय. आमचे गणेश तरे यांना पाहतोय. कोणाला पाहतोय आपण. ही सर्व मंडळी आहेत ज्यांचा भरपूर सिंहाचा वाटा आहे. निश्चित आमच्या मयूरदादा आणि प्रतीकदादांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असणारं हे सर्व व्यक्तिमत्व आहे. हा त्यांचा फ्रेंड सर्कल आहे. हा त्यांचा मयूर ग्रुप आहे आणि त्याच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. सकाळचं अगदी अत्यंत आल्हादक वातावरण आपण पाहतोय. 12:04 मी काल देखील म्हटलं होतं की हे बदलापूरचं जे मैदान आहे हे फार वेगळं मैदान आहे कारण आमच्या डाव्या बाजूला शहरीकरण आणि आमच्या उजव्या बाजूला निसर्गरम्य वातावरण कारण डोंगर दर्या आमच्या बाजूला नदी वाहते आणि सुंदर वातावरण पाहायला मिळते. त्यामुळे इथे आल्यानंतर रात्रीच्या वातावरणात आम्हाला वाटतंय की आम्ही इंग्लंडला आलो की काय. त्याचं वातावरण जेव्हा हे हाय मॅच सुरू होतात ना तेव्हा या स्पर्धेची वेगळी मजा असते. ऑन साईडला ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि एकच धाव घेण्याचा प्रयत्न लेग बायज. ओमकार मात्र खूप खुश आहेत. ओमकार जो ती काल सामन्यामध्ये एनर्जी टाकली ना ती खूप सुंदर एनर्जी होती. यस फलंदाज बाद झाला असता मात्र तो चेंडू लागलाच नाहीये. क्या बात आहे.
गौरी सर आम्हाला माहिती देत असताना हा बघा चेंडू एक्झॅक्टली त्याने कनेक्ट लागलाच नाहीये. क्या बात आहे, थोडासा दुरून गेला हा चेंडू. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळते जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी टेनिस क्रिकेट डावडून दाखवत असतो तेव्हा क्रिकेटची रंगत अजून मजा येत असते, ग्लॅमर येत असतं. आणि मी काल देखील म्हटलं होतं की टेनिस क्रिकेटनं या स्पर्धेला ग्लॅमर दिलाय. 36 जबा 5 बस इथे आपण पाहतोय. ऑन साइडला वॉट अ शॉट, मात्र मिस टायमिंग होतोय. स्वप्नीलला झेल दुसऱ्यांदा टिपलाय, चांगला कॉन्फिडन्स होता. लॉंग ऑनला त्याने झेल टिपत असताना 4 झेल स्वप्नीलला टिपलेत. व्हॉट अ फिल्डिंग स्वप्नील, इम्प्रेसिव्ह, प्राऊड ऑफ यू. यस डीज आहे. आतापर्यंत 6 गडी बाद झाले, त्यामध्ये 5 कॉट आउट. यस ओमकार. नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक इनगाव आणि त्यांना फाईट करेल गावदेवी आंबेशिव. तर दोन्ही टीमच्या कॅप्टननं टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. आणि त्यानंतर जीवदानी बामणडोंगरी वर्सेस गावदेवी RM11 सोनापाडा बरोबर तुम्हाला या ठिकाणी 1 वाजता रिपोर्ट करायचा आहे. गावदेवी खाडी विरुद्ध गावदेवी वहले आणि त्यानंतर भूमी 11 मांडा, सचिन थोरवे 11 पेठ आणि टीम भादवड आणि त्यांना फाईट करेल SSCC खंबालपाडा. तर या ऑल टीम्सनं या ठिकाणी रिपोर्ट करायचं आहे बरोबर वेळेवरती. नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक इनगाव गावदेवी आंबेशिव दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. टॉसबॉक्समध्ये त्या ठिकाणी उपस्थित असतील बदलापूरचे समालोचक मानकिवलीचे राहुल चव्हाण. आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही तुमच्यासोबत जॉईन होऊ. थँक्यू ओमकार, थँक्यू. वेल मॅनेजमेंट ओमकार. ज्या पद्धतीने मॅनेजमेंट आपण पाहतोय, पंचांचं येणं, कॉमेंटरचा फॉलोअप घेणं ही संपूर्ण जबाबदारी ओमकारनं स्वीकारली आणि ती जबाबदारी पार देखील पाडतो तो. कारण फार कमी वयामध्ये त्याला मी भरपूर स्पर्धा कव्हर करताना पाहिलंय. दर्शकाला आकार 37 लॉस ऑफ द 6 विकेट, राऊंड विकेट. ओ चेंडू खाली राहिलाय, डाऊन द लाईन कट करायचा प्रयत्न, बघायचं एकदा पूर्ण करायचा प्रयत्न हा आहे. मध्ये पंच सांगतील आम्हाला ॲरी सर आऊट आणि वाईट. यस दोन्ही इशारे झालेत. आणि यस आपण ऐकूया डीजे माध्यमातून सुमधुर संगीत. रिव्ह्यू घेतला. यस थांबायचं डीजे. आपण आत्तापर्यंत आपण 6 गडी बाद होताना पाहिलेत, त्यामध्ये 5 कॉट बिहाइंड झालेत आणि ते कॉट स्वप्नीलने 4 पकडलेत. एक LBW आपण पाहिलाय, एक रनआउट आपण पाहिलाय. 6 गडी आत्तापर्यंत बाद होताना पाहिलेत. ॲरी रिव्ह्यू कशासाठी आहे सांगाल? वाईटसाठी, कारण ऑलरेडी पहिल्यांदा बाद झालाय, कारण तो पोचला नव्हता. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आमच्या 14 स्टँडमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. काल 1 वाजून 10 मिनिटं झाली होती. आम्ही जो सामना कव्हर केला सेकंडलाच, तेव्हा संपूर्ण 14चे 14 स्टँड पॅक होते. म्हणजे या स्पर्धेचा दर्जा किती आहे बघा, हे मला वेगळं सांगण्याची गरज वाटत नाहीये. तर भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आणि यस इट्स अ वाईट, ॲब्सोल्युटली वाईट चेंडू. यस पंचांनी निर्णय दिलेला योग्य ठरलाय. JP सर देखील आमच्या समेत आहेत. जय पवार हे नाव क्रिकेटशी फार लवकर जोडलं गेलं आणि ते नाव असं घट्ट झालं ना की फेविकल का जोड तुटेगा नाही. JP पॅनल तुमचा अभिमान आहे, मात्र त्यामागे प्रचंड मेहनत देखील आहे मित्रांनो. आम्ही बघत असतो त्यांची मेहनत. नाही खऱ्या अर्थानं आज आयोजक सगळेच मेहनत करतात, बट प्रतीक दादाचं जे लक्ष प्रत्येक छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टीवरती असतं ते या स्पर्धेला अजून स्पेशल बनवतं. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरनं काढला, डीप बॅकवर्ड पॉईंटला चेस आउटफील्ड तिकडे फास्ट आणि हा चालला रोहित शर्मा स्टँडमध्ये स्कोअर कट डीप बॅकवर्ड पॉईंटला येतो 4. आपण चर्चा करत होतो प्रतीकदादा पिसेकर यांच्याबद्दल. काल देखील आपण म्हणालो दोस्ती भी एक अजीब रिश्ता है जो निभावा फरिश्ता है. आणि अशा दोस्तीच्या दुनियेतील एक राजेशाही व्यक्तिमत्व म्हणजे प्रतीकदादा पिसेकर. अगदी असं आहे ना, सध्याच्या घडीला जेव्हा पॉकेटमध्ये वजन वाढतं तेव्हा माणसाचा रुबाब वाढतो. मात्र या दोन्ही बंधुराजांनी आज आयुष्यामध्ये माणसं इतकी कमवली आहेत आणि माणुसकी इतकी कमवली आहे की दोस्तीच्या दुनियेचे राजेशाही माणूस म्हणजे मयूरदादा आणि प्रतीकदादा यांच्याकडनं पूर्ण बदलापूरच नाही, सध्या ठाणे रायगड हे दोन्ही जिल्हे पाहतात. आणि आज ठाणे रायगड जिल्ह्यातील नामवंत टीम्स या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतील. चौकारानं स्कोर फ्लाय होतो आहे. टीमची टोटल धावफलकावरती 38 धावा, विकेट गेले 7. चांगलं टोटल या ठिकाणी सेट झालं आहे. आता 4 8 झालं तर 42 होतील. स्लो 1 कमी गतीनं टाकलाय, बॉल हवा त्या धक्का लागेल 8वा. 42 आकड्यावरती 8वी विकेट मैदानावरती जाती आहे आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतात. ओमकार खूप चांगलं वक्तव्य केलं आपण प्रतीकदादाविषयी. काल ओमकार ह्या स्पर्धेमध्ये आपण 13 तास काम केलं आणि ओमकार मला जेव्हा थकवा जाणवला तेव्हा मी मयूरदादाला बघायचो, जेव्हा मला थकवा जाणवला मी प्रतीकदादाला बघायचो. त्यांच्या चेहऱ्यावरती ते हास्य, ते स्मित हास्य, ते आम्हाला एनर्जी द्यायचे आणि आमची एनर्जी वाढवत होते ते. आणि हे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड मी म्हणेन.
या शेवटचा चेंडू मैदानावरती, कारण ह्या व्यक्तिमत्वानं फार कमी वयामध्ये घेतलेले उंच झेप खूप चांगले मित्रांनो, 35 वय वर्ष फक्त, आणि ती घेतलेली उतुंग झेप ही अशीच आकाशात कायम राहू द्या, आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी, 8 गडी बाद झाले आतापर्यंत 42 धावसेकावरती. या षटकामध्ये धावा आले नाहीत ओमकार. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये 8, तिसऱ्या षटकामध्ये 7, चौथ्या षटकामध्ये 12 आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय 42 लॉस ऑफ द 8 विकेट्स. मजा येईल सामन्यामध्ये. श्रीगणेश वांगणे टॉस हारल्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजी स्वीकारला वेळ लागली त्याला. बॅकअप द हँड डिलिव्हरी, चेंडू खाली राहिलाय, डाऊन हँड केल्याचा प्रयत्न, हँडला धोका होता, मात्र एकदा पूर्ण केली जाईल आणि धावसंख्या 43 होणार. फलंदाज अजून एक धक्का दिला जाईल, 9 धक्के 43 आणि टार्गेटचं 44. सामना इथे सुरू होईल. या ऐकूया आपण चॉकलेट बॉय यांना दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच. खेळाडू सारे मैदानान खेळत जिद्दीन. ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी बना. ब्रँड बनलाय चषक आपला, हाय क्वालिटी A1. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक आपला, क्वालिटी A1. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक आपला, क्वालिटी A1. थँक्यू सो मच. याच दरम्यान शुभ आगमन झाले. खरं तर ग्रुप ग्रामपंचायत आंबेशिवचे उपसरपंच दिनेशजी कडव साहेबांचं शुभ आगमन झाले. विनंती आपण टॉससाठी या. दिनेशजी कडव आपल्यास विनंती, आपण मंचावरती यायचं. आपलं मनपूर्वक स्वागत. भगवानजी चोनकर यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. आपण यायचं, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू. ग्रुप ग्रामपंचायत आंबेशिवचे उपसरपंच दिनेशजी कडव साहेबांचं शुभ आगमन झाले. विनंती आपण या. आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. टॉस आम्ही करतोय. येस, भगवान काका चोनकर यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय नाणेफेकीचा कौल. नाण्याच्या 2 बाजू, एका बाजूला मयूरदादा, एका बाजूला प्रतीकदादा, अशा नाण्याच्या 2 बाजू तुम्ही पाहताय. प्रतीकदादा असा कॉल केला आणि टॉस जिंकलाय टीम गावदेवी आंबेशिव संघानं. चला, टॉस जिंकलाय ओमकार, प्रथमतः निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग. खरं तर बदलापूरतील असे 2-3 संघ असतील. मग रुपेशजी गायकर यांचा दापिवली, रुपेश भोईर यांचा ढोके संघ असेल आणि गावदेवी आंबेशिव ओमकार मोरेचा, जो टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतोय. समोर इनगाव संघ तुम्ही पाहताय, सिद्धिविनायक इनगाव. शंकर विशेषचा खेळ आपण पाहतोय कित्येक वर्ष, 10 ते 15 वर्ष क्रिकेट त्याचा नेहमीच आपण पाहिला आहे आणि अशा संघाच्या अगेन्स्ट एक धाडसी निर्णय स्वीकारला आहे. याचं कारण काय सांगाल? कारण की आम्हाला चेसिंगला प्रॉब्लेम येतो, चेसिंग होत नाही म्हणून बॅटिंग येतो. काय सांगशील पूर्ण स्पर्धेबद्दल? कारण गावदेवी आंबेशिव संघ म्हटलं तर एक मोठा संघ आहे, इथे तुम्हाला नेहमीच खेळण्याची संधी मिळते. पूर्ण मैदानाबद्दल काय सांगशील आणि मयूरदादा आणि प्रतीकदादा यांच्याबद्दल काय सांगशील? मैदान बोललं तर खूपच चांगलं आहे आणि आम्ही त्यांचे आभार मानतो की ते आम्हाला इथे खेळायला देतात आणि दरवर्षी आम्ही ही टुर्नामेंट खेळतोच. कुठे खेळलो नाही केलो पण ही खेळतो. काय सांगशील पूर्ण टीम मॅनेजमेंटबद्दल? गावदेवी आंबेशिव संघ मोठमोठी स्पर्धा नेहमीच खेळत असतो. आतापर्यंत किती ट्रॉफी जिंकलेत आणि यंदाची सुरुवात कशी झाली? ह्या वर्षी अजून एकही ट्रॉफी नाही आली. बघू, प्रयत्न करू इथे एक ट्रॉफी यावा अशी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच ओमकार. आपल्यासोबत सिद्धिविनायक इनगाव टीमची कॅप्टन आहेत खरं तर शंकर विशेष यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी गॉगल देखील लागले आहेत. त्यांचं प्रथमतः आम्ही आभार व्यक्त करू. शंकरजी काय म्हणाल? टॉस खरं तर गमावला आहे, टॉस महत्त्वाचा होता का? हो, मी गोलंदाजीच करणार होतो, जसं पाहिजे तसं भेटलं आहे. मग समोर गावदेवी आंबेशिव म्हटलं तर बॅटिंग लाईनअप भरपूर चांगली आहे. या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना कोणते असे गोलंदाज असतील ज्याच्यावरती तुम्ही विश्वास दाखवाल, जे खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतील? जयेश, यश आहे, स्वप्नील आहे, चांगले गोलंदाज आहे, ते थांबवतील. खरं तर तुमचाही या स्पर्धेमध्ये मोलाचा सहकार्य आहे. तुमच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी गॉगल आम्हाला लाभले, तुमचा आम्ही आभारी आहोत. पूर्ण स्पर्धेबद्दल काय सांगाल? किती उत्कंठा असते ही स्पर्धा खेळण्यासाठी आणि या स्पर्धेमध्ये खास आकर्षण तुम्ही काय पाहिलं जे तुम्ही दरवर्षी इथे सहभाग नोंदवता? ह्या स्पर्धेचं आकर्षण म्हणजे बोलू तेवढं थोडंच आहे आणि एंट्रीचं बोललं तर एंट्री आधीच टाकलेली असते, कारण आमचे मित्र आहे, त्यात काही हेच नाही. आणि ही अशा ग्राउंडवर खेळायची संधी ग्रामीणच्या क्रिकेटरांना खूप कमी मिळते, कारण हे स्टेडियमचं ग्राउंड आहे आणि अशा ठिकाणी खेळण्याची संधी म्हणजे खूप भाग्यवान आहेत आपले बदलापूरचे सर्व संघ. आणि प्रतीकदादा आणि मयूरदादांचं मी आभार मानेन की त्यांनी खेळायला इथे संधी दिली अशा ग्राउंडवर, त्यांचं खूप आभारी आहे.
मागील वर्षी खरं तर आपण फक्त 48 संघ घेतले होते, परंतु यावर्षी भरपूर संघांनी रिक्वेस्ट केली मयूरदादांना, प्रतीकदादांना, त्यामुळे आपण 80 संघ ग्रामीण घेतलेत आणि त्यानंतर 12 संघ तुम्हाला ओपन आणि तालुका हाफ या स्पर्धेमध्ये टोटल 92 संघ तुम्हाला पाहायला मिळतात. परंतु मयूरदादांनी सांगितलं आहे, प्रतिदादांनी सांगितलं आहे, पुढच्या वर्षी जे कोणते अजून 30 संघ जे वेटिंगला आहेत ना, त्यांना आपण प्रथमतः संधी देऊ असं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे खरं तर आपण पाहू शकतो ही स्पर्धा, या स्पर्धेचा स्टँडर्ड आज ठाणे रायगडमध्ये ही स्पर्धा तुम्हाला उंच स्तरावरती पाहायला मिळेल. एक नामांकित स्पर्धा. पुन्हा एकदा तुमचं देखील अभिनंदन, पुन्हा तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आपण बसायचं मंचावरती. दिनेशजी काडू साहेबांचा शुभ आगमन झालं, त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. जाऊया मागच्या दिशेने, जिथे मात्र तुम्ही पाहताय बदलापूर विपक्ष वांगणी. एक मोठा सामना, एका बाजूला जामतराचा बदलापूर तर दुसऱ्या बाजूला लावण्या 11 श्री गणेश वांगणी. या दोन टीमच्या दरम्यान हा महामुकाबला. मॅचला सुरुवात होईल, मायक्रोफोनवरती जोडले जातील आज शेरोर शायरीचा अंदाज तुम्हाला बाबूशा सर, रोशनजी पाटील सर शिरवली आणि आमचे गुरुतुल्य समालोचक मच्छिंद्र पाटील सर आणि ओमकारजी शेट्टे सर जोडले गेलेत. त्यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समध्ये बाबूशाह जॉईन होतील आमच्यासोबत. टार्गेट 5 षटकं आणि मैदानावरती उभारण्यात आलं 44. पहिला बॉल बाळनपाडमध्ये खोला टाकला होता. चांगली रंगेल मॅच सामना मैदानावरती तुम्ही अनुभवता. एका बाजूला टीम इन ॲक्शन जाणताराजा बदलापूर, बॉलिंग चांगली झाली आहे, त्यांना फाईट करते टीम लावण्या 11 श्री गणेश वांगणी. वेलकम बाबूशाह, स्वागत आहे आपलं. पहिल्या बॉलाला डॉट, कपाळी केसरी गंध, आम्हा शिवछत्रपतींचा छंद, मुखामध्ये एकच नामघोष जगदंब जगदंब. महाराष्ट्राचं आराध दैवत राजा शिवछत्रपतींश्रेणी त्रिवार मानाचा मुजरा. आज 4थ्या दिवसामध्ये उपस्थित झालेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं मयूरजी पिसेकर, प्रतीकजी पिसेकर, मयूर ग्रुप, ज्युनियर मयूर ग्रुप आणि आमच्या 7 स्टार ग्रुपच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जगन्नाथ क्रीडा संकुल येतं. काही अनाऊन्समेंट आहेत, आपण जाऊया राहुल कड्यांनी पुन्हा परतू क्रीडा नगरीवरती. यस राहुल. लाईन चांगली, अपील सुरू आहे, बॉल चालला डीप मध्ये, लॉंग स्टॉपला स्टॉप केलाय, थांबवला बॉल आणि तोपर्यंत रन्स कंप्लीट झालेत. आपण पाहता या ठिकाणी 2 धावफलक लेगबाईटच्या 2च्या मदतीनं या ठिकाणी सुरू होतं. जाणता राजा बदलापूर गाव संघाचं बाउंड्री चेकसाठी या ठिकाणी ऑनफिल्ड अंपायरनं निर्णय पाठवलाय टेक्निकल टीमकडं. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. या पाहूयात काय निर्णय येतोय. भरपूर सुंदर क्रिकेट मागच्या 3 दिवस रात्रीमध्ये आपण सातत्यानं पाहिलं. या पाहूयात. बॉल तैयार होतील, बॉलिंग मार्कवर. नहीं उमेश सर बात करेंगे, टारगेट देखिए इतना बड़ा तो नहीं है लेकिन इतना छोटा भी नहीं माना जाएगा. बहुत बढ़िया मुकाबला देखने को मिलेगा. सुबह का समय है और एकदम से देखिए धूप खिला हुआ है. आज सभी का तहे दिल से स्वागत, जितने दर्शक ऑनलाइन जुड़े हैं या इस मैदान पर जुड़े हैं. बहुत बढ़िया क्रिकेट. मैक्स सर सही फरमाएं, कल खूब मजा आया. ऐसा लग रहा था हर मोमेंट कि फाइनल मैच खेला जा रहा है. 14 मार्च में देखिए कल 12 मैच लगभग कांटा का हुआ. चलिए 4 रन निश्चित रूप से यहाँ पर. उम्मीद सर बात करेंगे टेनिस क्रिकेट लाइव की. देखिए यहाँ से खासियत पहचान अच्छी क्लियरिटी क्वालिटी के साथ. अरे चलिए भाई यहाँ पर अक्रॉस द लाइन खेला गया है. कोई फील्डर नहीं यहाँ पर. डिप स्क्वायर लेग को चीरता वहां पर देतनाथन एरिशर का इशारा. 4 रन. कंप्लीट केला. त्यानंतर रेडी राहायचं आहे सोनापाडा डोंबिवली विभागातनं आणि त्यांना फाईट करेल पनवेल विभागातनं जीवदानी बामण डोंगरी. फटका लाजवाब, फुल टॉस, त्याच्यावरती कव्हर ड्राईव्ह. अगदी मुंबईचा मरीन ड्राईव्ह विसरून इथे या फलंदाजाच्या कव्हर ड्राईव्हच्या प्रेमात पडावं इतकी सुपर बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये.
इरफान शेख. मुख्य व्यासपीठावरती डोकेगावचे जित भोईर त्यांचा शुभागमन झाला. त्यांच्या साथीनं तुम्ही पाहता आमचे नितीन नामदेव ठाकरे, मनोज नामदेव ठाकरे यांचंही शुभागमन झाले. हार्दिक मनपूर्वक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग बाय इरफान. बॅक टू बॅक 2 फोर्स. शॉर्ट ऑफ लेन बॅकफुटला जाऊन कट केलं. पॉइंटच्या वरनं बॅटची लागली इनर एज. आज बदलापूर देखील एकच म्हणेल ज्या अनुषंगाने इरफान बॅटिंग करतोय, जिसकी बल्लेबाजी आज पूरा बदलापूर रहा है. देखो नाम है इरफान शेख. षटक संपलं पहिलं. टीमची टोटल धाव फलकावरती 12. टार्गेट मैदानावरती आपण पाहता अगदी अंडर 45 म्हणजे सरासरी 9 पेक्षा खाली आहे. टार्गेट चेस करता 44. जाऊयात आपण डीजे कडे. कुमार अगदी जवळजवळ सकाळी 4 वाजले मित्राला पॅकअप करायला आणि बरोबर सकाळी 8:30 वाजता शार्प ऑन टाइम सेटअप रेडी करून तो आपल्यासोबत उपस्थित आहे. टाईमला पंच्युअल आहे रॉनी डीजे. म्हणून तर आज मयूरदादा, प्रतीकदादा या सगळ्यांवरती विश्वास ठेवत असतो. या ऐकूया डीजे रॉनीचं एक संगीत आणि पुन्हा परतू मैदानावरती. खेळाडू सारे मैदानानं खेळत जिद्दीनं. खेळाडू सारे मैदानानं खेळती जिद्दीनं. ब्रँड बनलाय चषक आपला ऐकायला ठेवणं. ब्रँड बनलाय चषक. डीजे टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पहिलं षटक संपल्यानंतर धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 ऑन होतीये. का वाटतं बाबूशा, ज्या अनुषंगानं सुरुवात झाली आहे, टार्गेट 44 आहे. पहिल्या षटकात धावा या ठिकाणी आलेत 12. आणि असं जर बाबूशा आपल्यासोबत जर शेअरिंग कॉमेंट्रीला जॉईन झाला तर हळूहळू बाबूशाचा मात्रे व्हायला जास्त वेळ लागणार नाही मच्छिंद्र सर. तो चलिए उमें निश्चित रूप से बहुत बहुत शुक्रिया. अभी भी देखिए समीकरण की बात करेंगे ना, बहुत नाजुक स्थिति है दोनों टीम के लिए. आसान तो काम नहीं रहता है. और ये चलिए यही काम करनी पड़ेगी भाई. कवर के ऊपर से देखिए खेला गया, क्या बढ़िया शानदार देखिए टाइमिंग एलिवेशन है. झलक 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 दिखला जा 6 रन. टीम को जीत दिलाने के लिए मैं सागर में क्या समंदर में भी उतर जाऊंगा. क्या बढ़िया ऑफ ड्राइव था. सुबह सुबह मजा आ गया भाई. टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहां पर जाकर पहुंचता हुआ 18 रन. रिप्ले में आप देख सकते हो क्या बढ़िया ऑफ ड्राइव देखिए यहां से. इसके लिए बहुत अभ्यास लेना पड़ता है और ऐसा विकेट हो तो फिर बल्लेबाजी के लिए आगे निकले. देखिए कदमों का बहुत बढ़िया इस्तेमाल है और एक सिंगल यहां से आएगा. डिप लॉन्ग ऑफ देखिए तैनात था और ये देखिए आंखों में दूसरा रन भी कंप्लीट करते हुए बहुत बढ़िया रन इन बिटवीन दोनों बैटर के बीच में. इसलिए तो कहा जाता है कि घर की दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद की पैरों पर लगानी पड़ती है. अब ये दोनों बैटर देखिए यहां से बहुत घातक साबित होते हुए. उमेश सर देखिए बात करेंगे, दोनों 8-8 पर बल्लेबाजी कर रहे हैं, जहां पर इरफान सिंह ने थोड़ा सा समय लिए हैं, लेकिन सागर देखिए बात करेंगे देशमुख का लगातार ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे हैं. यासाठीच तर ओळखलं जातं सागर देशमुखला. आक्रमकताही त्याची ओळख या डावा स्टिकच्या बाहेर होता. अंपायरच्या इशाऱ्याला वाईट बॉल. सध्या ऑनफील्ड अंपायर्स तुम्ही पाहता मैदानावरती विक्रम शेलार, मन फ्रॉम खंबालपाडा. टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक फार मोठं नाव आहे आणि आज अगदी आपण पाहताय खंबालपाडा संघ देखील सध्या वेगानं प्रगती करतोय. त्यामध्ये विक्रम शेलारचं एक मोठं योगदान आहे. आणि SSCC या व्यावसायिक टीमचे तर मंडॉरात SSCCचा देखील संघ ओपन हाफमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑनला बॉल हवाय, टिपलाय तिकडे झेल. सागर देशमुखची जातीय विकेट आणि फलंदाज मैदानावरती बाद होतात. मागचे 3 दिवस रात्री देखील अतिशय सुंदर काम केलं JP पॅनलच्या ऑल अंपायर्सनं. आज स्वतः JP या ठिकाणी जोडला गेलाय. मला 2015चं एक वाक्य आठवतं, ते म्हणजेच दशरथ पाटील सरांचं, ज्यावेळी पनवेल विभागामध्ये ही सगळी टीम काम करत होती. जहाँ न पोचे मालगाडी वहाँ पोचे JP की बैलगाडी. आणि आज सध्या पूर्ण महाराष्ट्र JP पॅनलनं पिंजरून काढला. प्राऊड ऑफ यू भावानो. असंच काम करत राहा. ट्रान्सपरन्सी, क्रिकेटला प्रमोशन, क्रिकेट डेव्हलपमेंट, क्रिकेटला शिस्त
आणि त्याच्यासाठी एक डेडिकेशन लेवल नेहमी जे पी पॅनलचं हार्डवर्क या सगळ्यासाठी पोषक ठरतं. त्यामुळे या सगळ्यांचं आपण करूया कौतुक दिवात. ऑल द बेस्ट. या सगळ्या टीमला नुकतंच स्वर्गीय रतनभाऊ पांडे स्मृती चषकामध्ये अतिशय सुंदर काम या सर्वांनी केलं. 21 धावा, विकेट गेली 1. न्यू बॅटर मैदानावरती आला जियाद. 21ला विकेट गेली 1. फलंदाजी ट्रॅकवरती तो सज्ज झालाय. अगदी त्याच्या समोर विकेट्स काढण्याच्या शोधात गोलंदाज तुम्ही पाहताय अक्षय. खोलवट टप्प्यातला बॉल होता, चालला डीपमध्ये विकेटला. एक सिंगल कंप्लीट आहे. काल गुजरात दौरा कव्हर करून जेपी आज आपल्यासोबत जॉईन झाला. येत्या मार्चमध्ये भावाच्या घरी ईडी लागायला हरकत नाही आहे. धावफलक 1ने पुढे जाईल. 22. 22 लॉस ऑफ 1. ऑन साइडला स्विच हिट खेळायचं होतं, प्रॉपरली कनेक्ट नाही झाला. जे एलिव्हेशन हवं होतं ते नाही मिळालं. षटकार आला, डबल आली, त्यानंतर व्हाईट बॉल आला, त्यानंतर 2 सिंगल आलं आणि मैदानावरती पाहता अजूनही दुसऱ्या षटकातील अंतिम बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, पॉवर प्ले, अंतिम बॉल शफल झाले. ऑन साइडला वॉड शॉट, विकेटच्या डीप जात. ऑन साइडला नटरा स्टाईल बॅटन पॅट मधनं लेग ग्लान्स केलं. बॉल चालला लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. 2 षटकांचा खेळ संपलाय. दबदबा मैदानावरती. टीम जानताराजा बदलापूर गावचा धावफलकावरती धावा 26 आहेत. टार्गेट 44 आहे. रन बॉल आली आहे मॅच. 18 चेंडू 18 धावा. हाँ बिल्कुल उमेश सर, देखिए क्या बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर इरफान दिखाते हुए. इसलिए तो कहा जाता है पहले जिंदगी में आपको दौड़ लगानी पड़ती है, उसके बाद उड़ान भरना पड़ता है. और यहाँ पर देखिए दोनों बैटर वही काम कर रहे हैं यहाँ पर. भलाई देखिए विकेट गिरने के बावजूद फिर से एक बार साझेदारी बनता हुआ यहाँ पर सागर का विकेट गिरा. देखिए आक्रामक बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन अब देखिए इरफान का साथ देने के लिए जी आना. अब यहाँ पर देखिए ऐसा नहीं कि आपको सफलता हासिल करना है. उमेश सर देखिए बात करेंगे 18 की जरूरत है. अब आपको 1-2 ओवर अच्छा भी निकालना होगा, कंजूसी ओवर करनी होगी. काम तो आसान नहीं रहता है. जिस तरह से कहा जाता है पिप्पे में नहीं आटा, स्टोव में नहीं तेल. दोस्तों ये क्रिकेट है एक शतरंज का खेल, और जिसमें अच्छे का हो जाता है ब्रेक फेल. आज देखते हैं किसका होगा ब्रेक फेल. ये तो सुबह का शुरुआत है. मचिंदर सर कल भी खूब मजा आया, आज भी आएगा. और उमेश सर देखिए आज एकदम सुबह से मूड बना लिए मुझे लगता है. बहुत बहुत शुक्रिया. देखिए नहीं, आवाज़ की दुनिया में उन्होंने जादू चलाए हैं. गौरव सर आपका भी. जेपी सर आज देखिए एकदम अनुभव एक्सट्रीमस, हर मेहनत इंसान जुड़े हैं. और ये प्रतियोगिता में देखिए बात करेंगे यहाँ पर हर किसी ने मेहनत ली है. जैसे मैक्स सर ने जिक्र किए, सेकंड राउंड का यहाँ पर मुकाबला चल रहा है. थोड़ी सी 18 की जरूरत है. जिक्र चर्चा बहुत चीज़ होगी आज. इसके बाद भी देखिए आने वाला जो मैच है, ओ बहुत बढ़िया. देखिए लेन इस बार थोड़ा पीछे रखे, गुल्लेन से देखिए अतिरिक्त उछाल प्राप्त किया, पर विकेट में देखिए बहुत कुछ जाने. चलिए आज बात करेंगे चौथा दिन ये टूर्नामेंट चलता हुआ. गौरव सर आपने सही बताया, गेंदबाज को आज भी मदद कर रहा है. इस बार देखिए लेन से चूक गए भाई, खराब लाइन लेंथ है. AK-47 खूबसूरत लगता है जब आता है होली, और मैदान पे जब चलता है AK-47 की गोली. और जियाद के बल्ले से ये छक्का आता हुआ. और एक देखिए बल्ला जल्दी ले लिया, यहाँ से फंस गए भाई. यहाँ पर लीडिंग एज लिया शॉर्ट लेग पर, बहुत बढ़िया कैच लेते हुए, लेकिन शायद इतना मुश्किल तो नहीं है. और जो हम जिक्र कर रहे थे कुछ पिछला छक्के से पहले कि ये विकेट में अभी भी देखिए कितनी जान है, कितनी उछाल ले रही है. और रिप्ले में आप देख सकते हो क्या कमाल की. देखिए यहाँ से गेंद टप्पा खाने के बाद ऐसा नहीं कि लेन छोटा था, एकदम लेन देखिए आगे रखा था. बहुत बढ़िया. देखिए थोड़ा सा यहाँ पर रिवर्स स्विंग भी देखने को मिला उमेश सर, अंदर की तरफ गेंद आया.
तो चलिए यहाँ से बात करेंगे। और ये चलिए भाई यहाँ से और एक देखिए उछाल। ये तो ऐसा लग रहा है भाई हमें साउथ अफ्रीका को विकेट देखने को मिल रहे हैं। जैसे साउथ अफ्रीका में गौरव सर जाओ ना टेस्ट मैच खेलने के लिए, उछाल विकेट मिलता है, और यहाँ पर देखिए वही उछाल। और उमेश सर बात करेंगे, टेनिस गेंद तो हमेशा उछाल ही लेकर जाता है, और यहाँ पर देखिए गेंदबाज को ज़्यादा कुछ करने की जरूरत नहीं पड़ रही है, बस बढ़िया देखिए लाइन पकड़ लीजिए और लेन पकड़ लीजिए और बाकी का काम इस बार देखिए थोड़ा आगे रखें। बहुत बढ़िया देखिए यहाँ से अंपायर ने नकारा, यहाँ पर बल्ले को देखिए यहाँ से छूकर गया, जिसका कारण नजरे निगाहें देखिए कितना तेज अंपायर की। बाबूशाह आज अगदी आपण पाहिलं ना तर पहिली मॅच थोडीशी वन साईड होत चालली आहे, त्यामुळे आजची विकेट आहे ना ती खरं तर अगदी पहिल्या इनिंगमध्ये बॉलिंगसाठी इम्पॅक्टफुल होती, इफेक्टिव्ह होती. सेकंड इनिंगमध्ये त्या विकेटवरती बॅटर्सचा दबदबा आहे. म्हणजे आज सगळं काही क्वालिटी पाहायला मिळणार आहे, आणि त्यात जर अजून तुझ्या 2-4 शायरी आल्या तर मग ऐकायला मजा काही वेगळीच येईल, क्योंकि जब तू मूड में आता है तब माहौल बनता है. नहीं आज तो खूब मजा आएगा उमेश सर, आज हर घर में टीवी ऑन रहेगा। और ये देखिए भाई डायरेक्ट हिट, कहते ना नजरें मिला के गेंद से खेलते रहो, मम्मी डैडी भी आज घर पे टीवी पे बैठेंगे। और ये चलिए यहां से देख सकते हो ॲक्शन रिप्ला तुमच्या समोर. फर्स्ट सिंगल कंप्लीट झाली, सेकंडचा कॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. वॉट डिसिजन बा अंपायर. म्हणून विक्रम शेलारकडे आज अनुभव आहे. मी नेहमी म्हणतो चीते की चाल, बाज की नज़र, बाजीराव की तलवार, और जेपी पैनल के डिसीजन पे कभी संदेह नहीं करते मेरे दोस्त. डायरेक्ट हिट होतं, निर्णय अतिशय चांगला राहिला. बट फक्त एक गोष्ट आहे, विक्रम शेलार आपल्या बिझी शेड्यूलमधनं जेपीला वेळ देईल. जेपी को परवडना भी चाहिए. सगळ्यात मोठी गोष्ट ती आहे, कारण स्वतः एक चांगला कुक आहे, स्वतः एक चांगला क्रिकेटर आहे, स्वतः एक चांगला पॉलिटिशियन आहे, स्वतः एक चांगला टीम मंटॉर आहे. 40+ अगदी स्पर्धा जेव्हा जेव्हा असे खंबालवाडाच्या माध्यमातून खेळताना आपण तुम्ही त्याला पाहता. आज सकाळी विक्रमदादा आला, अंपायरची टी शर्ट घातलेली, मी 2 ते 3 मिनटं थांबलो. नक्की अंपायरिंग करायला आला की सहज एक एन्जॉय म्हणून टी शर्टसुद्धा विअर केली आहे. त्यानंतर त्याने एक लाईन म्हणायला, जेव्हा मी विचारलं, आज म्हटलं जय पवारला किंवा आम्हा ऑर्गनायझरला तू परवडणारा नाही आहे, मला 1 रुपया पण नको, मला फक्त क्रिकेटसोबत जोडला राहायचं आहे. हा डेडिकेशन असतं. एकदा टाळा उद्या जे पी पॅनल स्पेशली विक्रम शेलारसाठी. आणि आज पहिल्यांदाच आपल्यासोबत ॲज अ अंपायर विकीदादा जॉईन होतो आहे. अगदी कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये नेहमीच प्रत्येक सुखदुःखात किंवा जिथे चांगलं करत असेल तिथे मोटिवेशन, जिथे काही आपण चुकत असाल तिथे मार्गदर्शन, या सगळ्या आमच्या समालोचन प्रवासामध्ये विक्रमदादा शेलार यांचा देखील तितकाच मोठा वाटा आहे. थँक्यू ब्रो. नहीं उसके साथ साथ उमेश सर एक अच्छा हरपत मौला खिलाड़ी हैं. मैं आज भी कहूँगा रेगुलर टीम में होते तो शायद आज और बेहतर हो सकता था. देखिए गेंदबाजी भी लाजवाब, ये स्लो ओवर विकेट टेकर गेंदबाज हैं. रेग्युलरमध्ये जायला हरकत नाही आहे. 40+ नियम इतके कडक आहेत, रूल्स बदलले नाही चाहिए सूर्या, आणि ते चांगल्या प्रकारे माहिती आहे विक्रम शेलारला. आणि कल्याण डोंबिवली 40+ संघटना अतिशय सुंदर काम करत असते. इकडे सुंदर काम सुरू आहे मरुदादा प्रतीकदादा पिसेकरांचं. आणि जिकडे स्पर्धा आपण पाहता ती म्हणजेच मानाची सन्मानाची, या बदलापूर गावाला, मयूर ग्रुपला, अवघ्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एक वेगळा सन्मान, एक वेगळी ओळख देणारी बदलापूर शहराची आयडेंटिटी म्हणून आपल्याला पाहायला मिळते आहे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक. सध्या प्रतीकदादा आपल्यासोबत आहे व्यासपीठावरती. थोड्याच वेळात मरुदादाचं देखील आगमन होईल. भरपूर बिझी शेड्यूलमधनं खरं तर अनेक सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येतात. त्या सगळ्यांचं स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मयूरदादा प्रतीकदादा आवर्जून करतोय. 7 स्टार ग्रुप, मयूर ग्रुप हे सगळे आपल्या सोबतीलात. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट राम. पहिला बॉल टप्पा पडला, अतिशय सुंदर आत आला होता उसळी घेताना, आणि एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते, जी धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. स्कोर झाला रोहित आम्हाला माहिती देत असताना 36 धावा धावफलकावर देत, अजून 8 धावा करायच्यात. अतिशय सुंदर स्कोरिंग रोहित पिसेकर देखील आपल्या सोबतीनं करतात.
बॅकफुटला गेले, सॉफ्ट हँडनं खेळले, बॉल चला शॉटमध्ये कव्हर्सला एक सिंगल तिकडे मिळेल. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला आहे बॅटिंग करताना जांडा राजा बदलापूर गाव टीमचं. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स रेडी आहे. टॉस झाला आहे. एंट्री गेटमधूनच तुम्हाला आत यायचं आहे. तिकडे कुठेही तुम्हाला पायरीवरती किंवा स्टेजच्या कोपऱ्यात बसायचं नाही आहे. कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन थांबायचं आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम लक्षात घ्या. आणि दोन्ही संघांनी येऊन आंबेशिव एका बाजूला इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल आणि आंबेशिवला फाईट करणारी टीम आहे इनगाव. रेडी आहेत दोन्ही टीम. बॉल चालला ऑन साईडला गवताच्या गालीच्या वरती घरंगळा डीपमध्ये. तिकडे क्षेत्ररक्षक थोडे स्कीट झालं. ज्यावेळी ड्यू असतं विकेटवरती त्यावेळी थोड्याशा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक मात्र स्कोर कार्डवरती पुढे जात आहे. 39 या आकड्यावर 39 लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही करायच्यात मैदानावरती धावा 5 आणि 9 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. 9 चेंडू 5 धावाची गरज आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. चेक. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान या स्पर्धेचे शिल्पकार मयूरदादा पिसेकर यांचं देखील शुभागमन होत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. हाँ तो चलिए उमेश सर बात करेंगे. हम जिक्र कर रहे थे मेहमानों का यहाँ से निश्चित रूप से. अब मैच देखिए बहुत करीब है, जहाँ पर जीत के लिए देखिए केवल हम देख सकते हैं 1 रनों की ज़रूरत है यहाँ से. अब इस टूर्नामेंट में देखिए जो दिल हैं अब जुड़ेंगे, क्योंकि आज चौथा दिन देखिए और डे नाइट में हम देख सकते हैं तो चलिए हम देख सकते हैं प्रज्वल जी स्क्रीन पर. और ये चलिए स्वीट हिट के साथ साथ मैच को यहाँ से कंप्लीट करते हुए. चौका हुआ नहीं हम पर, हाँ अभी हुआ चौका. तो चलिए यहाँ से गेंद धीरे धीरे यहाँ से थर्ड मैन बाउंड्री को छुआ और इसके साथ देखिए बात करेंगे सुबह का बढ़िया जीत यहाँ पर, बड़ी जीत यहाँ पर जनता राजा बदलापुर टीम. देखिए यहाँ से लेकिन कोई बात नहीं, क्रिकेट का दस्तूर है, हार जीत होता रहता है. और श्री गणेश देखिए वांगने टीम में आगे की टूर्नामेंट के लिए आपको शुभकामना देना चाहेंगे. शायद एक अच्छा टोटल आपको सेट करना चाहिए था. और सुबह का ब्रेकफास्ट, सुबह का चाय और सुबह का पहला मैच है, बहुत अहम रहता है रोशन सर. और इस मैच के चलेंगे मैन ऑफ द मैच की तरफ है, नजर रहेगी गेंदबाजी की तरफ. तो देखते हैं गेंदबाजों ने यहाँ पर तो चलिए एक अच्छे तो अंपायरिंग की दुनिया में हम देखते थे मैक्सर कुणाल पेनकर देखिए बात करेंगे इस मैच के मैन ऑफ द मैच बने, जिसमें देखिए 2 ओवर का स्पेल डाले हैं, 15 रन खर्च किए हैं और 4 सफलता हासिल किए हैं. क्या बात है, कमाल की गेंदबाजी. मुख्य व्यासपीठावरती खरं तर आपण पाहू शकता ग्रुप ग्रामपंचायत आंबेशिवचे उपसरपंच दिनेशजी कडव साहेबांचा शुभागमन झाला. त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान तुम्ही पाहताय या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार मयूरदादा पिसेकर साहेबांचा शुभागमन होत असताना साहेबांना आलात आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा तुम्ही पाहताय. खरं तर 9 दिवस या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा तुम्ही पाहू शकता. खरं तर पिताश्रीच्या नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहताय. जगन्नाथ पिसेकर साहेबांच्या नावाला सातत्याने उजाळा देण्याचं काम कोण करत असेल तर बंधुराजांची जोडी मयूरजी पिसेकर साहेब आणि प्रतीकजी पिसेकर साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. शुभ नाही सन्मान दादा, मंचावरती आपण करतोय. जसा इंटर झाला माहिती आहे, सगळे रात्री थकलेत, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती डोळ्यावरती झोप, येताना सोबत पूर्ण चहावाल्याला देखील घेऊन आला. ही सगळी काळजी करणं खरं तर मयूरदादाची ओळख आहे. आणि आज एकदम हिरोवाली ड्रेसिंग मारून आला भाऊ आपला. स्वागत आहे. स्पर्धेचा 4था दिवस आणि स्पर्धा आपण पाहताय स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2024. या दरम्यान अमोलदादा पष्टे यांचं शुभागमन झालं. आंबेशिव म्हटलं की त्या गावातील राजकीय पटलावरचं एक युवा नेतृत्व आणि त्या सोबतीनं एक यशस्वी स्पर्धेचे शिल्पकार. स्वागत आहे अमोलदादा आपलं या मुख्य मंचकावरती. आपलं देखील आम्ही त्या ठिकाणी वेलकम करतोय. जेव्हा नेक्स्ट मॅचकडे आंबेशिव इन ॲक्शन आहे, इनगाव इन ॲक्शन आहे. मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करतो बदलाव. आणि या सामन्याच्या सुरुवातीला पहिल्या सत्रासाठी आपल्यासोबत असतील समालोचक आपले मित्र बाबूशा आणि त्यांच्या सोबतीनं रोशन पाटील शिरवली. धन्यवाद. मुख्य व्यासपीठावरती प्रतीकदादा यांचा मित्रपरिवार आहे, त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मार्दबाज. धरमजी चोपडा साहेब त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. कुणाल पेनकरला मारतो माच. रुही ऑप्टिशियन शंकरजी विषय यांच्याकडून गॉगल आम्हाला लाभलेत, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. त्यानंतर
मयूरदादा पिसेकर यांचे मेवनेश्री त्यांच्याकडून टी शर्ट, सनी वारगडे यांच्याकडून टी शर्ट, त्यानंतर आर्किटेक्ट निखिलजी जाधव यांच्याकडून रिअल ज्यूस आणि त्यानंतर आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. 12 चेंडू टाकले, त्यानंतर 15 धाबा खर्च केले आणि महत्त्वाचे 4 फलंदाज बाद केलेत. तो केपी ठरला आहे या मॅचचा मार्द मॅच. केपीसोबत थोडीशी चर्चा आपण जरूर करू. केपी खरं तर एक ऑफिशियल पंच आहेत आणि भरपूर दूरदूरचे दौरे त्यांचे नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतील आणि याच बदलापूर गावातून बिलॉंग करतात. केपी काय म्हणशील, आज पुन्हा एकदा खेळ भरपूर चांगला झाला आहे आणि या स्पर्धेमध्ये खरं तर तुमची कामगिरी नेहमीच चांगली असते. आज काय म्हणशील पूर्ण स्पर्धेबद्दल आणि आज जो तुझा गेम झाला आहे काय म्हणशील? खरं तर गोलंदाजी स्पेशल भरपूर चांगली झाली. आयोजन तर खूप चांगलं आहे आणि इथे खेळायला संधी ते भेटते खूप म्हणजे महत्त्वाचं असते आम्हाला. गेल्या वर्षी माझ्या एका चुकीमुळे आमची टीम बाहेर गेली होती आणि मला तो कमबॅक करायचा होता. मी आज कॉन्फिडन्सली होतो की मी आज 2 ओव्हर टाकू शकतो आणि माझ्या टीमसाठी काय जे एफर्ट मी देऊ शकतो त्याच याच्यावरती मी काम केलं आणि फक्त गुडलेनला बॉल ठेवण्याचं काम करत होतो आणि विकेटने मला खूप चांगली साथ दिली. सकाळचा ड्यू फॅक्टर हा एक खूप इम्पॉर्टंट असतो आणि आमच्या बाजूने नाणेफेकी लागली म्हणून आम्हाला तो एकदम फायदेशीर झाला. पूर्ण स्पर्धेबद्दल तुम्ही भरपूर चांगलं सांगितलं, परंतु तुझ्या टीमविषयी काय सांगशील? या पूर्ण सीझनमध्ये कशा प्रकारची कामगिरी आहे? सागर देशमुख जो इन्फॉर्म खेळाडू आहे, त्यानंतर उमेश सोनकर जो संघाला लीड करतोय, त्याच्याबद्दल काय सांगशील? सागर देशमुख हा खूप चांगला खेळाडू आहे. त्याने खूप कमबॅक केलं आहे आणि आमच्या टीमसाठी सातत्याने तो हे देतो, एफर्ट देतो आहे आणि उमेश सोनकर हा एक संघाचा चांगला करणारा आहे आणि त्यांनी संघ बांधून ठेवला आहे. त्याच्यामुळे हा संघ आजपर्यंत इथं आहे आणि अशीच आम्ही कामगिरी करत राहू आणि आमचे पूर्ण टीम मेंबर्स आणि आमचा पूर्ण सपोर्ट स्टाफ म्हणजे एकदम खूप चांगलेच सगळे एकमेकांना सपोर्ट करत असतात. ज्या चुक्या होतात त्याच्यावरती काय करावं ते सगळं काय होऊ शकतो आमच्या याच्यामध्ये. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील पुढील वाचायला शुभेच्छा असतील. आपल्यासोबत तुम्ही पाहू शकता टी व्ही स्क्रीनवरती मयूरदादा पिसेकर साहेब जोडले गेलेत. त्यांचा हसमुख चेहरा तुम्ही पाहू शकता. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये मयूरदादा पिसेकर साहेब आमच्यासोबत जोडले गेलेत आणि नेहमीच खेळीमेळीचं वातावरण असतं. मयूरदादा जेव्हा आमच्यासोबत जोडले जातात कधीच कधीच त्यांच्याकडे आपण नेहमीच पाहिलं असेल मयूरदादा यांना. हसमुख चेहरा त्यांचा तुम्ही नेहमीच पाहतात आणि सर्वांना एकजूटपणे घेऊन ते नेहमीच चांगलं कार्य करत असतात. तर आज नक्कीच आदिवासी समाजासाठी